नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रंदे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये बाळ्याचे जे मामा आहेत, सगळे आवडते मामा हे आपल्या नटरंग राजकारणामध्ये आलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची रणनीती कशी असणार आहे बाळ्याची, ह्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. सगळे बाळकरी तर सगळे मागे दिसतात आपल्याला, पण मामाचं काय मत आहे हेही जाणून घेऊ. मामा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? आमच्या प्रभागाची रणनीती म्हणजे मी माजी नगरसेवक सुभाष यशवंतराव डांगे. मी आता सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस, तसंच आमचे प्रभागाचे आमदार लाडके विजयकुमार देशमुख मालक, देवेंद्र कोटे, शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर, रवींद्र चव्हाण यांच्या सर्व प्रेरणेमधून मी बीजेपीत प्रवेश केलाय. मी राजकारणामधून अलिप्त आहे, राजकारणात सेवानिवृत्ती घेत आहे. पण ह्या गोष्टीला तुम्हाला सांगतो की बीजेपी पक्षाने जे कोण 4 नगरसेवक आमच्या प्रभागात देतील, मी तन मन धनापासून तुम्ही मनापासून तिचं काम करतो. तुमचा आवडता नगरसेवक कोण आहे, म्हणजे तो काम करू शकतो, सगळ्या लोकांना घेऊन जाऊ मी शकतो? सांगू शकत नाही का? पक्षाने 4 कुठलेही नगरसेवक देऊ द्या, मी आता आयुष्यात मरेपर्यंत भाजप सोडणार नाही. म्हणजे आवडता नगरसेवक तुम्हाला आवडता नगरसेवक असं मी म्हणत नाही. पक्षाची जबाबदारी आहे. पक्षाने कुठलेही 4 नगरसेवक दिले, त्यांचं काम करणं माझं ध्येय आहे. म्हणजे तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये नसणार आहे? रिंगणामध्ये नाही. नाही डायरेक्टर म्हणून काम करणार का? डायरेक्टर म्हणून काम करणार. मग डायरेक्टरच्या पिक्चर मधला हिरो कोण आहे? डायरेक्टरच्या पिक्चर मधला हिरो अजून डिक्लेरेशन व्हायचं आहे, अजून घेतला नाही कोण. पण मी तुम्हाला सांगतो की बीजेपीने 4 जे उमेदवार देतील त्यांचा मी प्रचार करून 100% जणांना निवडण्याचा प्रयत्न करतो. मामा काय म्हणायला लागले, मी डायरेक्टर म्हणून काम करणार आहे आणि पिक्चर मध्ये भाजप कुठलाही हिरो देऊ दे, मी त्यांना घेऊन पिक्चर काढणार, यांचा म्हणजे 4 पॅनल काढणार, असं मामा तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं बरोबर. मला एक आवडता व्यक्ती, महिला असेल किंवा आवडता महिला असेल, व्यक्ती असेल, सर्व माझेच आहेत. बरं, बाळ्यातले कुठले कुठले प्रलंबित कामं आहेत अजून? बाळ्यातले जवळपास देशमुख मालकाच्या कृपेने बरेचसे काम 90% कामे झाली. एक 10% काम आहेत, ते होऊन जातील पुढे. म्हणजे बाळ्यामध्ये कुठलेही काम नाही राहिले? अशी मेजर असे कुठले कामं राहिले? बघा, कुठले तर कामं राहिलेले नाही. मेजर असे कामं राहिले नाहीत. मतलब कुठं गल्ली बोळावं एखादं ड्रेनेज म्हणा, सिमेंट कॉन्क्रीट रोड म्हणा. मग इच्छुकाची गर्दी एवढी मोठी आहे तिथं, मग तुम्हाला कसं वाटतंय एवढ्या इच्छुकामध्ये? इच्छुकांची एवढी मोठी गर्दी आहे म्हणजे सगळेच प्रेरणेने बीजेपीत आले. आम्ही त्याच प्रेरणेने बीजेपीत गेलो. मग आम्ही सांगतो तुम्हाला की जे पक्षाने मी त्या प्रभागाचा डायरेक्टर आहे, त्या पक्षाचा नाही. मला सांगा मामा, तुम्ही काँग्रेसमध्ये होता, राष्ट्रवादीमध्ये गेला, अण्णा बरोबर गेला, नेमकं भाजपमध्ये यायचं काय? तुझं कारण सांगतो. माझी जे दैवत होते मी ते महेश अण्णा कोटे होते. महेश अण्णा कोटेनी जिथं मला घेऊन गेले तिथपर्यंत मी तुमच्या घडण्याची हे होतो. आज महेश अण्णा कोटे नाहीये, बरोबर आहे. त्या आता ह्या सगळ्या राजकारणाचं किंवा ह्या विकास कामाचं हे बघून मी ह्या सर्व आता नावं घेतले सगळे, त्यांना प्रेरित होऊन बीजेपीत गेले. आपण माग राजाभाऊ थांबले, त्यांच्याकडे जाऊन घेऊ मत की मामा राजाभाऊ संकट असणार आहेत का कुणा संकट असणार? बघू आपण. राजाभाऊ थांबलेत आपल्या समोर. या चंदनीकडे या, आपण राजाभाऊकडे जाऊ. मग राजाभाऊ नमस्कार. मला सांगा, बाळ्याचं राजकारण कसं असणार आहे? मामा म्हणले की भाजपामध्ये जे आमदार विजयकुमार देशमुख आहेत ते तिकीट देतील, आम्ही त्याच्याबरोबर राहणार आहे. मामा तुमच्या बरोबर असणार आहेत का नाहीत? नक्कीच मामा आमच्या सोबत राहणार आहेत. तुमची येणाऱ्या निवडणुकीची रणनीती कशी असणार आहे बाळ्यातली सांगा मला. क्रमांक 5 मध्ये माननीय आमदार विजयकुमार देशमुखांनी कोट्यावधी रुपयाचा निधी दिल्यामुळं आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला समोर जाणार. किती कोटीची कामं झाले बाळ्यामध्ये? साधारण 14 ते 15 कोटीची कामं झालेली आहेत. संपूर्ण बाळे प्रभागमध्ये बाळे असेल, केगाव असेल, शिवाजीनगर असेल, शिवाजीनगर तांडा असेल, लाड वस्ती असेल, दस्तगीर नगर असेल, क्षीरसागर असेल, कमलेश नगर असेल, नंदीमठ नगर असेल,
गोकुळनगर असेल, मेंगानगर असेल, गणेश नगर असेल, अशा सगळ्या नगरामध्ये उपनगरामध्ये संपूर्ण प्रभागात रस्ते, पाणी, ड्रेनेज मालकाच्या माध्यमातून जवळजवळ 80-90% पुढं कामे पूर्ण झाली. मला सांगा राजाभाऊ, तुमच्या प्रभागामध्ये बहुभाषिक लोकसंख्या कुठल्या समाजाची आहे? मराठा समाजाचे जास्त आहे, त्याच्या पाठोपाठ धनगर आहेत, त्या पाठीमाग लिंगायत आहेत, बाकी सगळं ओबीसी समाज प्रत्येक घटक आमच्या प्रभागामध्ये आहे. एससी समाज पण आहे, SC ST. मागच्या इलेक्शन मध्ये राजाभाऊ का बरं कम पडले? कम पडले नाही, आम्ही लढत दिली चांगली. मताचं डिवायडेशन झाल्यामुळे थोडं आमचं कमी खर्चाने पराभव झाला. कसं डिवायडेशन झालं? काय नेमकं तिथं डिवायडेशन व्हायचे कारण? राज्याची निवडणूक वेगळ्या पद्धतीने असते, महापालिकेची निवडणूक वेगळी असते. महापालिका निवडणुकामध्ये वैयक्तिक नातेसंबंध वगैरे वगैरे प्रकार असतो, त्यामुळे थोडंफार उमेदवार जास्त असल्यामुळे थोडं मताची बघणी होती. मताची विभागणी होते. आपण पुजाऱ्यांकडे जाणार आहोत. पुजाऱ्यांचं मत काय आहे नेमकं? ते बी निवडणुकीच्या रिंगणात आहेत असं मला तर चित्र दिसतंय. कसं असणार आहे तुमच्या प्रभागाची रणनीती? आता राजाभाऊ बोलल्याप्रमाणे आम्ही जे प्रभागामध्ये आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी जी विकास कामं केलेली आहेत, गेली 9 वर्ष मी प्रवेश केल्यापासून आम्ही जी सातत्याने जनतेच्या संपर्कात आहोत. जी जनतेची अडीअडचणी असू देत, कोरोनामध्ये जे काम केलेलं आहे व इतर जी समस्या आहेत किरकोळ, त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ असू दे, आम्ही असू दे, आनंद भोर असू दे, जे सुरू आहेत, आम्ही पूर्ण केलेले आहेत. त्या विश्वासावर आम्ही इलेक्शनला सामोरं जाणार आहोत. आम्हाला ठाम विश्वास आहे जे आम्ही केलेली कामं आहेत त्याच्या ह्याच्यावर. गेल्या वेळेस राजाभाऊ आम्ही म्हणजे आमचे चुलते हे समोरासमोर होतो. आता आम्ही एकत्र आलो आहोत, आनंद भोर आहेत, असे ताकद वाढलेली आहे. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचं पॅनल प्रभाग 5 मध्ये गुलाल उधळणार. मला सांगा, तुमचे बंधू पुजारी गणेश पुजारी ते बी तिथून इच्छुक आहेत. ते राष्ट्रवादीच्या पॅनल मधनं युती होणार का नाही होणार ते बी असणार आहे तिकडं. काय नेमकं हे भानगड? गेल्या वेळेस काका पुतणे लढत होते, आता जे होईल ते समोर जाऊ. शेवटी ही एक आमचे एक वैयक्तिक हे आहेत बाबा, आम्हाला भाजपचे जे तत्व आहेत ते आम्हाला आवडले. आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलो. गेल्या वेळेस जे काय झाल्या गोष्टी ज्याच्यामुळे आमचा पराभव झाला, आम्ही बऱ्यापैकी सुशिक्षित घराणं म्हणून आमच्या घराण्याची ओळख आहे. काही गोष्टीत आम्हाला हे झालं, आमचा घात झाला. युती जर झाली युती धर्म पाळून आम्ही जे काय मालक सांगतील त्या पद्धतीनं इलेक्शनला सामोरं जाऊ. हे म्हणले आमदार देशमुख, विजय देशमुख जे सांगतील ते आम्ही काम करणार आहोत. अजून एक जण आहेत महत्वाचा, म्हणजे कळीचा मुद्दा आहे. साहेबाकडे जाऊ. साहेब सांगा, तुमच्या प्रभागातली रणनीती कशी असणार आहे? आमच्या प्रभागाची रणनीती म्हणजे आमचा प्रभाग क्रमांक 5 बाळे या भागात आमदार विजयकुमार देशमुख यांनी खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणली. जवळजवळ 80 ते 90% पूर्ण कामं झालेली आहेत आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. मला सांगा, युती जर झाली आणि तिथले जे जागा मागणी राष्ट्रवादी करते आता सध्याला, आता युती होईल न होईल हा पक्षश्रेष्ठींचा विषय आहे आणि आमदार साहेब जे बोलतील, जे ठरवतील तेच तुम्हाला दिसेल. एवढी मोठी गर्दी आहे भाजपामध्ये, तिकीट मागायला लागले. आता गर्दी कसं आहे, आता भारतीय जनता पार्टीत एवढी गर्दी होण्याचं कारण काय आहे की बाबा इथे विकास होतो ह्या उद्देशाने आणि देशात सत्ता आणि राज्यात सत्ता असल्यामुळे विकास कामं लवकर म्हणजे फास्ट व्हावीत ह्या उद्देशाने सगळे भारतीय जनता पार्टी तुम्हाला गर्दी दिसत आहे. पण जे काम खरंच प्रामाणिक काम करतो, जनतेसाठी जे धावून जातो, अशा लोकांचाच विचार भारतीय जनता पार्टी करते. मला सांगा, एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला आवडता नगरसेवक कोण वाटतो? आवडता नगरसेवक म्हणण्यापेक्षा जे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार देतील पक्षश्रेष्ठी आदरणीय विजयकुमार देशमुख मालक, त्यांचाच आम्ही प्रचार करू आणि आमचा पॅनल यशस्वीप्रमाणे आम्ही निवडून आणू. आता चर्चा होत असते म्हणजे बाबा हे लोक निवडून आल्यावर सदस्य देऊ शकताय, आपण ताकदीनं लढू शकतो, असे ताकदवान कोण आहेत का नाही तिकडे? असं काय नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेवढेही योजना असतील
केंद्र सरकारच्या असू द्या, राज्य सरकार असू द्या, ह्या सक्षमपणे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही राबवले आहेत आणि त्याच जोरावर आम्ही सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागणार आहोत. मतांचा जोगवा मागणार आहेत. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात थांबणार आहेत? मी माझी मिसेस अलका भोर ही ओबीसी महिला प्रवर्गातून इच्छुक आहे आणि मी भारतीय जनता पार्टीकडे तिकिटाची मागणी केली आहे. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे प्रभाग 5ची. आपले भाऊजी आहेत, एवढा प्रामाणिक माणूस मी कधीच बघितलं नाही. खरं विजयकुमार देशमुखला मानायलाच पाहिजे. एचून उमेदवार बाहेर काढलेत, त्यातला हे आपला भाऊजी आहे. भाऊजी, तुम्ही सांगा मला, तुमच्या प्रभागातली रणनीती कशी असणार आहे? मालक जी दिल हा, ते कॅन्डिडेट आम्ही त्यांच्या पाठीवर थांबलो. म्हणजे मालक जे म्हणतील हा. ते करायला हे सगळे लोक तयार आहेत. हा. मला सांगा, मालकांनी जर ते प्रभाग 5 राष्ट्रवादीला सोडून दिला, तुमचा निर्णय काय असणार आहे? मालक जी सांगेल ती म्हणलं होतं मी. मालक जी सांगेल ती. मला बस म्हणलं बसणार, उठ म्हणलं उठणार. काय माझं एकच आहे, फक्त मालक. प्रामाणिक आहेत भाऊजी, अशा लोकांना तिकीट मिळावं ही आमची बी धारणा आहे. मी राहुल रणदिवे सर, दैनिक जनमतसाठी चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.